आज आपण जरा एका वेगळ्या आणि अत्यंत शक्तिशाली प्रतिमेवर लक्ष केंद्रित करणार आहोत. हो. कल्पना करा, एक स्त्री जिने सूर्य परिधान केला आहे, तिच्या पायांखाली चंद्र आहे आणि डोक्यावर 12 ताऱ्यांचा मुकुट. हो. ही केवळ एक सुंदर काव्यात्मक प्रतिमा नाहीये. अजिबात नाही. आपल्या स्रोतांनुसार हे एका वैश्विक संघर्षाचं चित्र आहे. ही स्त्री म्हणजे देवाचे लोक आणि तिची वस्त्र, तिचा पाया, तिचा मुकुट हे सगळं म्हणजे सैतानाविरुद्धच्या लढाईत तिची शस्त्र आणि तिचं स्थान दाखवतं. बरोबर. आज आपण ही शस्त्र नेमकी काय आहेत आणि या लढाईचा अर्थ काय हे उलगडून पाहणार आहोत. अगदी. आणि आपलं ध्येय फक्त प्रत्येक चिन्हाचा अर्थ सांगणं नाहीये, तर ही सर्व चिन्ह एकत्र येऊन एक मोठी कथा कशी तयार करतात हे पाहणं आहे. एक मोठी कथा. हो. ही कथा आहे वचनबद्धतेची, संघर्षाची आणि अर्थात अंतिम विजयाची. आपण या प्रतिमेच्या प्रत्येक भागाला उलगडून पाहूया, जसं की आपण एखाद्या जुन्या नकाशातल्या खुणांचा अर्थ लावतोय. चला तर सुरुवात करूया. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, ही स्त्री कोण आहे? कारण स्रोतांमध्ये स्पष्ट म्हटलंय की तू केवळ हव्वा किंवा मरिया अशी कोणी एक व्यक्ती नाही. मग जर ती एक व्यक्ती नाही तर लोकांचा समूह आहे का, हे थोडं गोंधळात टाकणार आहे. हो, आणि हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण इथेच या प्रतिमेचा पाया आहे. अच्छा. हो. ही स्त्री एका व्यक्तीचं नाही, तर एका समूहाचं प्रतीक आहे. मसीहाचं वचन मिळालेले देवाचे लोक. ओके. याचा संबंध नक्कीच इस्रायलशी आहे, पण तो तेवढ्यापुरता मर्यादित नाही. आणि इथे स्रोत एक महत्वाचा फरक करतात. ते हागार आणि सारा या 2 स्त्रियांचं उदाहरण देतात. हागार आणि सारा अब्राहमाच्या कथांमधल्या. पण त्यांचा इथे काय संबंध? सोप्या भाषेत सांगायचं तर स्रोत 2 प्रकारच्या सदस्यत्वामध्ये फरक करत आहेत. एक म्हणजे जन्माने मिळालेलं सदस्यत्व. म्हणजे जसं की एखाद्या क्लबमध्ये तुम्ही जन्माला आलात म्हणून सदस्य आहात. स्रोतांनुसार हे झालं हागार आणि तिच्या वंशजांसारखं, जे भौतिक जेरुसलेमचं प्रतीक आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्या क्लबच्या मूल्यांवर विश्वास ठेवता म्हणून निवडलेलं सदस्यत्व. हे आहे सारा आणि तिच्या वंशजांसारखं, जे आत्मिक स्वर्गीय जेरुसलेमचं प्रतीक आहे. अच्छा. म्हणजे ही स्त्री म्हणजे असा कोणताही गट जो वंश किंवा रक्ताच्या नात्यावर नाही, तर देवाच्या वचनावर असलेल्या विश्वासावर एकत्र आलाय. अगदी बरोबर. म्हणूनच स्रोतांमध्ये तिला वधू, चर्च, राजशाही याजक अशा वेगवेगळ्या नावाने संबोधले. परफेक्ट. आणि ही ओळखच तिला एका मोठ्या संघर्षाच्या केंद्रस्थानी आणते. उत्पत्ती 3:15 मध्ये वचन दिल्याप्रमाणे ती स्त्रीच्या वंशजाला जन्म देते. म्हणजे येशूंना. हो, जो सर्पाचं म्हणजे सैतानाचं डोकं फोडणार आहे. यामुळे ती सैतानाची प्रमुख शत्रू बनते. स्रोतांमध्ये असा युक्तिवाद केला आहे की येशू इस्रायलमधून आले म्हणूनच सैतानाने इतिहासात इस्रायलवर सतत हल्ले केले. आणि भविष्यवाणीनुसार खऱ्या इस्रायलद्वारेच येशूंचं दुसरं आगमन होणार असल्याने सैतान आजही या आत्मिक समूहावर हल्ला करतोय. अगदी. हा संघर्ष तेव्हाही होता आणि आजही सुरू आहे. ठीक आहे. तर ही स्त्री म्हणजे देवाचं वचन मिळालेले लोक, जी एका वैश्विक लढाईत आहे, पण तिचा शत्रू सैतान खूप शक्तिशाली आहे. हो आहे. मग ती या संघर्षात कशी टिकून राहते? मला वाटतं याचं उत्तर तिच्या वस्त्रांमध्ये दडलंय. ती सूर्याने वस्त्र परिधान करते. हे फक्त एक अलंकार नाहीये, नाही का? हे एक प्रकारचं दिव्य चिलखत असावं. तुम्ही योग्य शब्द वापरला, दिव्य चिलखत. सूर्य हे देवाच्या किंवा येशू ख्रिस्ताच्या तेजाचं प्रतीक आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण कपडे घालतो आणि ते आपल्या शरीराचा भाग बनतात, त्याचप्रमाणे या स्त्रीने म्हणजे चर्चने ख्रिस्ताला परिधान केलं आहे. ती ख्रिस्ताच्या नीतिमत्वाने आणि प्रकाशाने वेढलेली आहे. हे तिचं बाह्य संरक्षण आहे. स्रोतांमध्ये खरा प्रकाश यावर खूप भर दिला आहे. त्यात एक सूक्ष्म मुद्दा मांडलाय की पित्याचं गौरव पुत्राद्वारे जगात पोचतं. याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा की देव स्वतः अदृश्य आणि अगम्य आहे, पण येशू हे त्या दिव्य प्रकाशाचं दृश्य रूप आहेत. ते जगाचे प्रकाश आहेत. हो. म्हणून सूर्याने वस्त्र परिधान करणे म्हणजे फक्त कुठल्या तरी सामान्य प्रकाशाने वेढलेलं असणं नाही, तर थेट येशूंच्या दिव्य स्वभावाने, त्यांच्या शिकवणीने आणि त्यांच्या संरक्षणाने वेढलेलं असणं. अच्छा. सैतानाच्या अंधाराला भेदणारी हीच शक्ती आहे. हे तिचं ओळखपत्र आहे आणि तिचं संरक्षण कवचही. म्हणजे तिच्याकडे संरक्षणासाठी ख्रिस्ताचा प्रकाश आहे. पण ती उभी कुठे आहे? तिच्या पायाखाली चंद्र आहे. हे तिच्या पायाखालचं फक्त एक स्टूल नाही, बरोबर ना? नाही, अजिबात नाही.
ह्या चंद्राचा तिच्या स्थानाशी आणि अधिकाराशी काहीतरी संबंध असणार? नक्कीच. चंद्र स्वतः प्रकाश निर्माण करत नाही. तो सूर्याचा प्रकाश परावर्तित करतो. हो. स्रोतांनुसार चंद्र हा साक्षीदारांचं प्रतीक आहे. येशूंना मुख्य विश्वासू साक्षीदार म्हटलं आहे, पण त्यांच्यासोबत इतरही अनेक साक्षीदार आहेत. आणि चंद्र रात्री प्रकाश देतो. बरोबर. आणि रात्र हे संकटाचं, छळाचं आणि अंधाराचं प्रतीक आहे. म्हणून साक्षीदार ते आहेत जे जगाच्या अंधकारमय काळात, कठीण परिस्थितीत देवाच्या सत्याचा प्रकाश परावर्तित करतात. आणि स्रोतांमध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की हे साक्षीदार केवळ बोलून साक्ष देत नाहीत, तर ते आपल्या कृतीतून देवाच्या आज्ञा पाळल्या जाऊ शकतात हे सिद्ध करतात. हो, आणि हा मुद्दा या संघर्षात खूप महत्वाचा आहे. तो का? कारण सैतानाचा मुख्य आरोपच हा आहे की देवाच्या आज्ञा कठोर आणि अन्यायकारक आहेत आणि त्या कोणीही पाळू शकत नाही. तो देवाला एक खोटा आणि जुलमी शासक म्हणून दाखवतो. पण जेव्हा हे साक्षीदार अगदी मृत्यूला सामोरे जाऊनही देवाच्या आज्ञांचं पालन करतात, तेव्हा ते सैतानाचा हा सगळ्यात मोठा खोटपणा उघड करतात. ते सिद्ध करतात की देवावर प्रेम करणं आणि त्याच्या आज्ञा पाळणं शक्य आहे. अगदी. इथे प्रथम फळे किंवा प्रथम जन्मलेले हा शब्द येतो. हा शब्द थोडा विचित्र वाटतो. याचा शेतीशी काही संबंध आहे का, की यामागे काही वेगळा अर्थ आहे? अगदी बरोबर प्रश्न. प्रथम फळे ही संकल्पना शेतीतूनच आली आहे. अच्छा. याचा अर्थ हंगामातील पहिलं आणि सर्वोत्तम फळ, जे देवाला अर्पण केलं जायचं, ते भविष्यात येणाऱ्या मोठ्या सुगीचं प्रतीक आणि वचन असायचं. ओके. इथे याचा अर्थ आहे की हे साक्षीदार त्या लोकांचं पहिलं उदाहरण आहेत जे देवाच्या मार्गावर चालून विजय मिळवतात. ते इतरांसाठी एक आदर्श आणि आशेचं प्रतीक बनतात. आणि स्त्रीच्या पायाखाली चंद्र असणं हे सूचित करतं की चर्चचा, म्हणजेच देवाच्या लोकांचा पाया या साक्षीदारांच्या त्यागावर आणि त्यांनी सिद्ध केलेल्या सत्यावर आधारित आहे. हे खूपच प्रभावी आहे. म्हणजे तिच्याकडे ख्रिस्ताचं संरक्षण, सूर्य आहे आणि ती साक्षीदारांच्या सिद्ध केलेल्या सत्यावर चंद्र उभी आहे. बरोबर. किंवा राजशाही. पण हे तारे कोण आहेत? स्रोतांनुसार या ताऱ्यांचे दोन मुख्य अर्थ आहेत. पहिला, प्रकटीकरण 1:20च्या संदर्भात तारे हे चर्चचे दूत किंवा नेते आहेत. प्रेषितांसारखे. हो, प्रेषितांसारखे नेते ज्यांनी चर्चचा पाया घातला. आणि दुसरा, जो अधिक गहिरा अर्थ आहे, तो दानिएल 12:3 मधून येतो. त्यात काय म्हटलंय? तिथे म्हटले की जे अनेकांना नीतिमत्वाच्या मार्गावर आणतात ते ताऱ्यांप्रमाणे सदा सर्व काळ चमकतील. म्हणजे हे केवळ नेते नाहीत, तर ते शहीद साक्षीदार आहेत, ज्यांनी आपल्या जीवनातून आणि मृत्यूतून लोकांना देवाच्या मार्गावर आणलं. बरोबर. नेतृत्व आणि त्याग इथे एकमेकांशी जोडलेले आहेत. आणि इथे वापरलेला मुकुट या शब्दासाठी मूळ ग्रीक शब्द स्टॅफेनोस आहे, ज्याचा अर्थ होतो विजेत्याचा मुकुट, जो खेळातील स्पर्धेत जिंकणाऱ्याला मिळायचा. अगदी तोच. हा मुकुट त्या ताऱ्यांपासून बनलेला आहे. हे सूचित करतं की स्त्रीचं, म्हणजे चर्चचं खरं गौरव आणि विजय तिच्या नेत्यांच्या अधिकारावर आणि तिच्या शहीद साक्षीदारांच्या मृत्यूपर्यंतच्या विश्वासूपणावर अवलंबून आहे. तिचा सन्मान तिच्या वीरांच्या त्यागावर आधारलेला आहे. वाह. हो. आता हे संपूर्ण चित्र एकत्र येऊ लागलंय. एक योद्धा स्त्री, जी ख्रिस्ताच्या तेजाने सुरक्षित आहे, जी साक्षीदारांच्या त्यागाच्या पायावर उभी आहे आणि जिचं गौरव तिच्या विश्वासू नेते आणि शहीदांच्या त्यागातून निर्माण झालाय. बरोबर. यानंतर स्रोत 2, करार आणि 2 स्त्रिया यांच्यात एक तीव्र विरोधाभास दाखवतात. याचा या चित्राशी काय संबंध? हा या कथेचा कळस आहे असं म्हणू शकतो. विवेचनानुसार जुना करार प्राण्यांच्या रक्ताने केला गेला होता, तो दगडांच्या पाट्यांवर लिहिला होता आणि तो मानवाकडून मोडला गेला. ओके. याचा संबंध ऐतिहासिक वधू म्हणजे इस्रायलशी आहे, जिने तो करार मोडला. याउलट नवा करार तो वराच्या म्हणजे ख्रिस्ताच्या रक्ताने केलेला आहे. अगदी स्वतःच्या रक्ताने तो हृदयावर लिहिलेला आहे आणि तो मोडला जाऊ शकत नाही, कारण तो देवाच्या सामर्थ्यावर आधारित आहे. आणि इथेच खरे चर्च विरुद्ध खोटे चर्च किंवा वेश्या ही संकल्पना येते. वेश्या हा खूपच कठोर शब्द आहे. स्रोत याचा वापर का करतात? कारण तो विश्वासघाताची तीव्रता दर्शवतो. ह्या स्रोतानुसार वेश्या हे त्या चर्चचं किंवा धार्मिक प्रणालीचं प्रतीक आहे, जे दिसायला देवाचं असल्याचं भासवतं, पण प्रत्यक्षात प्रत्यक्षात सैतानाची बाजू घेतं.
ती सत्तेसाठी आणि जगाच्या लाभासाठी देवाच्या सत्याशी तडजोड करते आणि खऱ्या वधूला म्हणजे खऱ्या चर्चला भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे अंतिम संघर्ष हा 2 स्त्रियांमध्ये आहे, खरी वधू आणि खोटी वधू? हो, आणि या संघर्षाचं कारण खूप खोल आहे. सैतानाचा उद्देश फक्त लोकांना त्रास देणं नाहीये. मग काय आहे? त्याचा अंतिम उद्देश वधूला भ्रष्ट करून हे सिद्ध करणं आहे की देवाच्या आज्ञा कोणीही पाळू शकत नाही. जर तो हे सिद्ध करू शकला तर देवाचा न्याय खोटा ठरेल आणि सैतानाला त्याच्या बंडासाठी शिक्षा होणार नाही. हा त्याचा युक्तिवाद आहे. हो, पण वधूचा विजय मृत्यूपर्यंत विश्वासू राहण्यात आहे. जेव्हा ती हे करते तेव्हा ती सैतानाचा प्रत्येक आरोप खोटा ठरवते आणि देवाचं चारित्र्य निर्दोष सिद्ध करते. थोडक्यात सांगायचं तर ही सर्व प्रतीकं एका मोठ्या रणनीतीचा भाग आहेत. स्त्री म्हणजे देवाचं सैन्य, जे सूर्याच्या म्हणजेच ख्रिस्ताच्या चिलखताने सज्ज आहे. आणि ते चंद्रावर म्हणजे पूर्वीच्या वीरांनी सिद्ध केलेल्या सत्याच्या पायावर उभं आहे. हो, आणि ताऱ्यांचा मुकुट म्हणजेच तिच्या शहीद नेत्यांचा त्याग हाच तिचा अंतिम विजय आणि गौरव आहे. अगदी बरोबर. ही केवळ एक प्रतिमा नाही तर एक संपूर्ण ओळख आणि एक ध्येय आहे. स्त्रोतांमध्ये एक शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे. खरी वधू केवळ वराचं बीज स्वीकारते ज्याचा अर्थ येशूचं वचन किंवा त्यांची शिकवण असा लावला जातो. हो, आणि यावरून ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा समोर येतो. आजच्या जगात जिथे आपल्यावर सतत विविध संदेशांचा, विचारांचा आणि सत्यांचा भडीमार होत असतो, खरंय, तिथे एखाद्या समुदायासाठी किंवा व्यक्तीसाठी केवळ एका विशिष्ट बीज किंवा शिकवणीनुसार स्वतःची ओळख निर्माण करणं याचा काय अर्थ होतो? आणि अशा एकनिष्ठतेचे बाहेरील जगाशी, जे अनेकदा तडजोडीला आणि विविधतेला महत्त्व देतं, त्याच्याशी होणाऱ्या संघर्षात काय परिणाम होतात?